स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोर्चेकरी सूर्यवंशी कुटुंबाकडे आलेले असतात. सर्व सूर्यवंशी कुटुंब त्यांच्यासमोर उभं असतं. त्यातला एक माणूस म्हणतो की अहो, तुम्ही संस्थेचा फ्रॉड केलात, मुलांचे पैसे खाल्लात आणि विद्यार्थ्यांच्या पैशावर तुम्ही बिल्डिंगही उभारल्यात. लाज वाटत नाही का तुम्हाला? दुसरा माणूस म्हणतो की शिक्षण संस्था ही मुलांचं करिअर घडवण्यासाठी असतं आणि तेच तुम्ही उद्ध्वस्त करताय. तो माणूस म्हणतो की अरे, तुम्ही गरीब मुलांना लुटून त्यावर मज्जा करताय, मज्जा. शांतनू म्हणतो की अहो, काय बोलताय तुम्ही? आमचा ह्याच्यात काहीच दोष नाही आहे. लोक विचारतात, मग कोणाचा दोष आहे? पुरुषोत्तम सूर्यवंशी म्हणजे तुमचे काकाच ना. त्यांनी संस्थेत काय काय उद्योग केले ते अख्ख्या जगाला कळलंय आणि तुम्ही काय त्यांच्यापेक्षा वेगळे नाही आहेत. हे सगळे एकमेकांना सामील आहेत. विनायक म्हणतो की हे बघा, असं काहीच नाही आहे, प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या. परंतु तो माणूस म्हणतो की तुम्ही सर्व एकमेकांना सामील आहात. आमच्या मुलांचं खूप नुकसान झालं, त्यामुळे ही संस्था बंद झाली पाहिजे. आणि मग ते पुन्हा घोषणा द्यायला लागतात की बंद करा, बंद करा, सूर्यवंशी कॉलेज बंद करा. प्रभाकर सर म्हणतात की तुम्ही प्लीज 1 मिनिट शांत व्हा तर. त्यातला एक माणूस म्हणतो की अरे बघता काय, यांच्या तोंडाला काळं फासा काळं. तुरुंगात टाका यांना आणि संचालक मंडळ बरखास्त करा. सगळेच्या सगळे लाचखोर आहेत हे. आणि घोषणा द्यायला लागतात. सर्वजण खूपच घाबरलेले असतात, सर्वजण टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच मीडिया देखील तिथे पोचते. मीडिया म्हणते की सूर्यवंशी, तुमच्या संस्थेस फ्रॉड झालाय. तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना फसवलंय. पालक आणि विद्यार्थी दोघंही तुमच्यावर चिडलेत. या परिस्थितीला बघता तुम्ही राजीनामा देणार का? आणि संचालक मंडळ बरखास्त करणार का? शांतनू म्हणतो की हे बघा, आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. तेवढ्यात ती मुलगी विचारते की तुम्ही राजीनामा देणार की नाही एवढंच सांगा. यावर शांतनू काहीच उत्तर देत नाही. परंतु बाकीचे लोक म्हणत असतात की अहो, ही काय उत्तर देणार, ही तर खोटारडी माणसं आहेत, ही फक्त लबाड माणसं आहे, यांचं कुठं ऐकून घेताय? यांच्या तोंडाला काळं फासा फक्त. खरं तर यांची कुवतच नाही आहे संस्था चालवण्याची. यांना मारा हाना पण सोडू नका. तेवढ्यात एक माणूस पायातली चप्पल काढतो आणि पल्लवी आणि शांतनूच्या दिशेने फेकतो. प्रभाकर त्या माणसावर जोरात ओरडतो. पल्लवी म्हणते की 1 मिनिट सगळ्यांनी शांत व्हा, हा काय प्रकार आहे? आणि थांबवा तुमचा गोंधळ. अहो, एकदा ऐकून तर घ्या आमचं. न ऐकता काहीही आरोप करताय आमच्यावर. मीडिया म्हणते की सगळी लोक रागवली आहेत. सूर्यवंशी संस्था बंद करा असं म्हणताय. यावर तुमची भूमिका काय असणार आहे? लोक म्हणतात की यांनी राजीनामा नाही दिला तर आम्ही संस्था बंद पाडू. त्यांना आम्ही काम करू देणार नाही. लोक पुन्हा घोषणा द्यायला लागतात. पल्लवी हात जोडते आणि म्हणते की 1 मिनिट शांत व्हा प्लीज. अहो, एकाच्या चुकीमुळे तुम्ही सगळ्यांना दोषी का ठरवताय? नका आमच्या संस्थेवर चिखलफेक करू. विनायक म्हणतो की हे बघा, तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही काय म्हणताय हे पटतंय मला, पण आमची संस्था, पालक आणि यामध्ये शिकणारे विद्यार्थीसुद्धा आमचं एक कुटुंब आहे. लोक म्हणतात की मग कुटुंबातल्या माणसांना तुम्ही कसं वागवता हे आम्हाला माहिती आहे. तेथील एक माणूस म्हणतो की शांतनू सूर्यवंशी, काकांच्या मर्जीत राहण्यासाठी तुम्ही स्वतःच्या आईला बाहेर काढलं, हे कारण माहिती आहे आम्हाला. पल्लवी म्हणते की अहो, काही पण काय बोलताय तुम्ही? मीडिया विचारते, शांतनू सर, तुम्हाला इथे बोलावंच लागेल. जिथे तुम्ही तुमच्या आईला किंमत दिली नाही तिथे विद्यार्थ्यांना काय देणार आहेत? बोला शांतनू सर, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? शांतनूला काय बोलावं ते कळत नाही. शांतनू गप्प बसतो. तर इकडे सर्वजण आतमध्ये आलेले असतात. विनायक म्हणतो की आधीच मनस्ताप काही कमी होता का? आणि हे आलेत, त्याने कोणी ही बातमी लीक केली आहे ना, त्याला सोडणार नाही मी. यावर प्रभाकर सर म्हणतात की अरे साहजिक आहे, लोक बिथरलेत, घाबरलेत, काय करणार आहेत ते तरी. आणि त्यातून प्रेसवाल्यांना तर मसाला हवाच असतो. लोकांचा एकदा संस्थेवरून विश्वास उडाला तर आपलं काही खरं नाही आहे. प्रदीप म्हणतो की दादा पाप करून निघून गेले आणि भोगतोय ते आपण. सध्या या कुटुंबाला झळा मात्र बसताय. विभावरी म्हणते की हो ना, त्या सर्वांचा आवेश बघून तर भीतीच वाटली होती मला. पल्लवी म्हणते की विभा काकू, त्यांच्या विश्वासाला तडा गेलाय. प्रत्येकाला त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. विनायक म्हणतो की आपणच लोकांच्या भावनेशी खेळलोय. हे इतके दिवस गैरव्यवहार करत होते, हे तुमच्या कोणाच्याच लक्षात कसं नाही आलं? ठीक आहे, मी इकडे नव्हतो, पण तुम्ही सगळे तर होताच ना. शांतनू, अरे तू तर नेहमी बाबांसोबतच असायचा. प्रत्येक निर्णय पहिल्यांदा तुझ्याकडे यायचा. तुझ्यासुद्धा ही गोष्ट लक्षात नाही आली? यावर शांतनू म्हणतो की दादा, अगदी बरोबर आहे तुझं.
हे सगळं माझ्यामुळे झालंय. आंधळेपणाने मी मोठ्या काकांवर आणि मोठ्या आईवर विश्वास ठेवत होतो. ते म्हणतील ते सगळं ऐकत होतं. त्यांच्यावर कोणीही डाऊट घेतलेला मला आवडायचं नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा होती माझ्यासाठी. त्यामुळे अप्रत्यक्षपणे का होईना या सगळ्यांना मीच जबाबदार आहे. पल्लवी म्हणते की शांतनू असं नाहीये, तुम्ही दोषी नाही आहात. तुम्हाला तर याची काही कल्पनासुद्धा नव्हती. बाकीच्या सगळ्यांसोबत त्यांनी आपल्यालाही फसवलं. घरातल्या प्रत्येकाचा विश्वासघात केलाय त्यांनी. आणि या सगळ्यात त्यांना जे काही पैसे मिळाले ते स्वतःसाठी वापरले त्यांनी. शांतनू, याबद्दल तुम्हाला जर थोडीशी भनक लागली असते ना, तुम्ही त्यांना अडवलं असतं. त्यामुळे एवढ्या चुकीच्या गोष्टींचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. प्रभाकर सर म्हणतात की शांतनू बरोबर बोलते पल्लवी, तू एकट्याने त्रास का करून घेतोयस? विनायक म्हणतो की शांतनू, मी जनरल बोललोय, स्पेसिफिक कोणासाठीच नाही. आईबाबांनी एवढे गुन्हे केलेत की आपण तरी कोणाला काय दोष देणार? आणि तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस. आपण सगळेच फसलो गेलो रे. आणि जरा माझाही विचार कर ना, स्वतःचेच आईबाबा असे वागलेत, कोण एक्सपेक्ट करतं रे आपल्या आईबाबांकडून असं? पल्लवी म्हणते की चला शांतनू, आपण जाऊयात. आणि मग शांतनू आणि पल्लवी त्यांच्या रूममध्ये निघून जातात. मोठी आई मोबाईलवर संस्थेची बातमी बघत असते. ती मोठ्या काकांना म्हणते की अहो काय आहे हे? मुळात ही बातमी बाहेर लोकांना समजलीच कशी? एकतर ते पत्र आल्यापासून माझी झोपच उडाली. आता हे काय नवीन प्रकरण? मोठे काका म्हणतात की आता हे मला काय माहिती, मी सुद्धा हाच विचार करतोय. मोठी आई म्हणते की पण हा बोबाटा बाहेर झालाच कसा? नक्कीच पल्लवीने हे केलं असणार. मोठे काका म्हणतात की नाही, पल्लवी जरी आपल्या कितीही विरोधात असली तरी संस्थेच्या विरोधात ती असं काहीच करणार नाही. मोठी आई म्हणते की दिवस फिरले तो आपले, रोज उठून काहीतरी वाईट बातमीच कानावर येते. कधी आपले भोग संपणार हे काही कळेनासच झालंय मला. मोठे काका म्हणतात की हे मोर्चा आंदोलन बघून माझं टेन्शन वाढत चाललंय. मोठी आई विचारते की कसलं? तेवढ्यातच मोठ्या काकांना एक फोन येतो. मोठे काका म्हणतात की बघ, हे आहे टेन्शन. मोठी आई म्हणते की कोण आहे हे? फोन स्पीकरवर टाका, मला पण ऐकायचंय. आणि मग मोठे काका फोन स्पीकरवर ठेवतात. तेवढ्यात तिकडनं आवाज येतो की सूर्यवंशी साहेब, मी बोलतोय, शहा बिल्डर. यावर मोठे काका म्हणतात की बोला ना शहा सर. शहासाहेब म्हणतात की न्यूज बघितली आहे मी. ते म्हणतात की माझ्या मुलाच्या ॲडमिशन टाईमला 4 मार्कशीट बनवून घेतले होते, लक्षात आहे ना तुमच्या? मोठे काका म्हणतात की पण शहासाहेब, तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं यात कोणाचंही नाव येणार नाही. त्यावर शहासर म्हणतात की तुमच्या हातात आता आहे तरी काय? माझं नाव कुठे आलं किंवा माझ्या मुलाचं याच्यात काही नुकसान झालं तर तुम्हाला खूप महागात पडेल हे. मोठे काका म्हणतात की शहासाहेब, अहो माझं ऐकून तरी घ्या. परंतु तोपर्यंत फोन कट झालेला असतो. मोठे काका आणि मोठ्या आईला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर इकडे शांतनू फोनवर बोलत असतो की अहो तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का, या फ्रॉडबद्दल आमचा काहीच संबंध नाही. ज्यांनी हा फ्रॉड केलाय तुम्ही त्यांना विचारा. हे बघा, मला या विषयावर काहीच बोलायचं नाही. पल्लवी विचारते की अहो काय झालं? शांतनू म्हणतो की मला काय बोलावं तेच कळत नाही. मोठ्या काकांनी आपल्या संस्थेत घोळ घालून ठेवलाय. मग हे पत्रकार आपल्याला का ब्लेम करताय? आपण काय केलंय या सगळ्याला आपण जबाबदार आहोत का? मोठ्या काकांनी हा फ्रॉड केलाय. जेव्हा हे मला समजलं मी ताबडतोब त्यांच्या विरोधात ॲक्शन घेतली ना. ते माझ्या फॅमिलीतले आहे, माझे मोठे काका आहे म्हणून मी त्यांना काय सांभाळून घेतलं का? नाही ना. मग हे लोक आपल्याला का ब्लेम करताय? ती माणसं दारावर आली मोर्चा घेऊन, आपल्या विरोधात घोषणा दिल्या. आणि आता हे पत्रकार नाही ते प्रश्न विचारताय. मी काय गुन्हा केलाय? अशा प्रकारे शांतनू खूपच चिडचिड करत असतो. पल्लवी म्हणते की तुमचं बरोबर आहे शांतनू, तुम्ही गुन्हा केला नाहीच आहे. पण प्लीज जरा शांत व्हा. आणि आता तुम्ही मला जे काही समजून सांगत होता ते शांतपणे त्यांना समजावून सांगा ना. शांतनू अशी चिडचिड करून काहीही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा संस्थेचं सत्य त्यांनाही कळायला हवं ना. मीडियाला तर आपल्याला समोर जावंच लागणार आहे शांतनू, आणि त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरंही आपल्याला द्यावी लागतील. शांतनू म्हणतो की काय आणि कशी उत्तरं देऊ सांग ना. ते पत्रकार काहीही प्रश्न विचारताय. पल्लवी, आधीचं ठीक होतं, सूर्यवंशी कुटुंबाकडे कोणाची बोट दाखवण्याची सुद्धा हिंमत नव्हती. पण आता तसं नाही आहे ना. आपलंच नाणं खोटं निघालंय. ज्या माणसावर आपण विश्वास ठेवला, ज्यावर आपण जास्त अवलंबून होतो, त्यानेच आपल्याला फसवलंय. सूर्यवंशी संस्थेचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेतलाय. जिथून मिळतील तिथून पैसे खाल्लेत. उद्या जर मला मीडियावाल्यांनी विचारलं की तुम्ही आजूबाजूला होता ना, मग तुम्हाला कसं कळलं नाही? मग याचं काय उत्तर देणार आहे मी? न केलेल्या गुन्ह्यावर मी तुमच्यावर आणि घरातल्या कोणावरही कधीच चुकीचा आरोप होऊ देणार नाही शांतनू. माझ्या माणसांवरचं हे इटाळ दूर करण्यासाठी
आता मलाच काहीतरी करावं लागेल. पल्लवी शांतनूला धीर देत असते. तर इकडे रूममध्ये गीता अभ्यास करत असते आणि ज्योती मोबाईल बघत असते. गीता म्हणत असते की किती वाईट झालं ना, आपल्या घरावर मोर्चा आला. संस्थेची एवढी बदनामी झाली, त्यातल्या एका माणसाने तर दादावर चप्पल फेकून मारली. किती वाईट वाटलं असेल ना त्याला. दादा असा आता काय फील करत असेल हे मी समजू शकते. म्हणजे नकळत जर एखादी माझ्याकडनं चूक घडली आणि त्याचे परिणाम जर घरच्यांना भोगावे लागले तर मी एकदम डिप्रेस होऊन जाईल. ज्योती म्हणते की डिप्रेस होऊन जाईन? तू तर कायम डिप्रेसच असते. त्या तू तर एकदम रडीच आहे, नेहमी रडत बसायचं. असं झालं तर, तसं झालं तर. आता मी काय करू? अजून काही येतं का तुला? तुला तर काहीच येत नाही, म्हणून तर तू घरातली घरकोंबडी आहेस. गीता म्हणते की मी काय घरकोंबडी वगैरे नाही आहे. ज्योती म्हणते की मला सांग ना, कॉलेज सोडून कुठे गेली आहेस तू बाहेर आत्तापर्यंत? नाही ना, म्हणून म्हणते की स्वतः आयुष्य जगायचं नाही आणि दुसऱ्यालाही आयुष्य जगू द्यायचं नाही. काल छानपैकी आवरून जात होते ना मी पार्टीला, लगेच पोटात कसं दुखलं तुझ्या? गीता म्हणते की हे बघ, तू जा पार्टीला, पण परीक्षा झाल्यानंतर जा ना. आणि तू घरातल्यांना न सांगता जात होती, त्यात काही अर्थ आहे का? ज्योती म्हणते की अगं त्यातच खरा फील असतो, तेच तुला कळत नाही. म्हणून तर तू काकूबाई आहेस. आता तुमची पार्टी कशी असते? तुमची पार्टी म्हणजे कॅन्टीनमधली. मॅक्स टू मॅक्स तुम्ही एक कॅफे शोधाल आणि तिकडे जाऊन तुमची ऑर्डर, वडापाव आणि कटिंग एवढंच जमतं ना तुम्हाला. वेगळं काही जमणारच नाही तुम्हाला आयुष्यात. नेहमी रडत बसायचं, घरकोंबडी. गीता म्हणते की आमचंही ठरलंय, आम्ही पण करणार आहोत पार्टी. तेव्हा ज्योती म्हणते की ओ माय गॉड, तुम्ही पार्टी करणार आहेत? आणि तू करणार आहेस पार्टी? तुम्ही तर फक्त प्लॅन करतात आणि लास्ट मोमेंटला काय? आई गं, 7 वाजले, मला घरी जावं लागेल. आईने केलेला वरण भात खायचा आहे ना मला. एवढंच जमतं तुम्हाला. तुमच्याकडून काय पार्टी वगैरे होणार नाही. तुमचे होई नाही पाएगा. तू ना एक नंबरची काकूबाई आणि रडू आहेस. गीता म्हणते की असं काही नाही आहे. त्यावर ज्योती म्हणते की तू ना फक्त रडत बस. यावर गीता देखील विचार करू लागते. तर इकडे मोठी आई, मोठे काका आणि विनायक गाडीत बसलेले असतात. मोठे काका विनायकला म्हणतात की अरे आमची काय अवस्था झाली कळते का तुला? अरे कुठून कुठून मला फोन येतात. हे मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलांना आउट ऑफ दी जाऊन ॲडमिशन दिले. ते आता धमकी देत आहे की आमचं नाव इथं येता कामा नये. मोठी आई म्हणते की एकतर आम्हाला ह्या कसल्या जागेत आणून ठेवले आणि त्यातल्या त्यात ही धमक्यांची टांगती तलवार. अरे जगायचं तरी कसं आम्ही? विनायक म्हणतो की आई बाबा, मला असं वाटतं की तुम्ही उगाचच जास्त टेन्शन घेताय. मी तुम्हाला सांगितलं ना, मी सगळं मॅनेज करतो, मला फक्त थोडासा टाईम द्या. मोठे काका म्हणतात की अरे अजून किती वेळ द्यायचा? ह्या काळजीपोटी घशाखाली घास उतरत नाही आमच्या. शांतनू म्हणतो की मला काय वाटतं, आपण याच्यावर शांतपणे बोलूयात, काहीतरी मार्ग नक्की निघेल. पण हे असं कारमध्ये नको, आपण कुठल्या तरी कॅफेमध्ये जाऊयात. यावर मोठे काका म्हणतात कॅफेमध्ये नको, उगाच कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. ही जर आता बाहेर पडलं तर लोक मला मारायलाही कमी करणार नाही आणि तोंडाला काळं फासायलाही कमी करणार नाही. मोठी आई म्हणते की विनायक, अरे तूच काहीतरी कर रे बाबा, सोडा आम्हाला याच्यातून. विनायक म्हणतो की हे वादळ जरा शांत होऊ दे. काय ना, पब्लिकची मेमरी खूप शॉर्ट असते, विसरून जातील ते लवकर. आणि तुम्ही का टेन्शन घेताय? तो शांतनू जरी तुमच्यावर उलटला असेल तर मी तुमचा सख्खा मुलगा विनायक अजून जिवंत आहे आणि मी शब्द दिलाय तुम्हाला, त्याप्रमाणे तुमची सत्ता तुम्हाला परत मिळवून देतो की नाही बघाच. मोठे काका म्हणतात की बघ रे बाबा, आता सगळं तुझ्याच हातात आहे. तर इकडे मीडिया विद्यार्थ्यांना विचारत असते की सूर्यवंशी कॉलेजमध्ये गैरव्यवहार झाले, ही बातमी तर तुमच्या कानावर आलीच असेल, तर तुम्ही एक विद्यार्थी म्हणून तुमचं काय मत आहे? तेव्हा पल्लवी देखील तिथं हजर असते. मीडिया विचारते की सूर्यवंशी कॉलेजमधलं सगळं एवढं ऐकल्यानंतर पुढचं शिक्षण तुम्हाला इथंच करावंसं वाटतं का? संस्थेचे संस्थापक आणि कॉलेज यावर काही कारवाई व्हायला हवी का? आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे कॉन्फरन्स भरलेली असते. मीडिया विचारते की माणुसकी जपणारी संस्था म्हणता आणि तुम्हीच विद्यार्थ्यांवर अन्याय करता. तुमच्या संस्थेतल्या दोषी माणसांनी विद्यार्थ्यांचं नुकसान केलंय आणि तुम्ही त्यांचीच साथ देताय. यावर पल्लवी म्हणते की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. आणि मग ती शुभम दादाला तो व्हिडिओ लावायला सांगते. त्यामध्ये विद्यार्थी म्हणत असतात कॉलेजमध्ये जो गैरव्यवहार झालाय त्याचा सगळ्या संस्थेवर कसा काय परिणाम पडणार? तर एक मुलगी म्हणत असते की शांतनू सर, प्रभाकर सर या सर्वांनी माझी खूप मदत केली आहे. मुलं म्हणत असतात की सूर्यवंशी कॉलेज हे आमचं आहे आणि ते सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पल्लवी सर्वांना म्हणते की विद्यार्थ्यांची विचारपूस न करता तुम्ही यांच्यावर अन्याय करताय, ही गोष्ट तुमची चुकीची आहे. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते
चांगदेव बोरुडे, शुभम तावडे, भारती कांबळे, स्वाती देवाल, संगीता राऊत कॉमेडी, मुकुंद कुलकर्णी, सनी भोपाटे, मधुकर मोत्राचे, ज्योती पाटील, अजय वागचौरे, मनोजकुमार सोनवणे, अपर्णा मायेकर, वैभव कुष्टे, द्राक्षा खंडकर, धनश्री देशमाने, आनंद केसवानी, रेश्मा भगत, सुनीता जोसालकर, कैलास जाधव, किसन बुगडे, छाया गोडसेलवार, क्रांती भोसले, तनय स्टुडिओ, वैशाली लांडे, सुनंदा चव्हाण, मंदा शास्त्री, विशाल लांडे, अजय वागचौरे, वैभव कुष्टे, नीलम गीते, वैभव कुष्टे, मुकुंद कुलकर्णी, स्वाती देवाल, मिलिंद कोहली, संजीवनी कोलगे, शालिनी सालवणकर, ज्ञानेश्वर आचारी, संध्या घाडगे, मयूर गायकवाड, सुहासिनी, मानसी तानेल, प्रवीण पाटील, प्रणव, मृदुला जोशी, संध्या गाडे, साहिल बनसोडे, बीना परांजपे.